नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2026 पासून ग्रहांची स्थिती कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची ठरणार आहे. मंगळदेव आता मेष राशीत प्रवेश करत आहेत आणि तुमच्या राशीसाठी हे गोचर तुमच्या अष्टम स्थानात 8व्या घरात होत आहे. मित्रांनो, कन्या राशीसाठी मे महिना हा मोठा ग्रह बदल घडवून आणणार आहे. 100% काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात घडणार आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, आयुष्यात काही बाधा अडचणी सुरू असतील, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्यात कटुता असेल, रिझल्ट मनासारखा लागत नसेल, कामं पूर्ण होत नसतील, बिझनेस चालत नसेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, कोणत्याही समस्या बाधा असतील तर एकदा पत्रिका बघावी की पत्रिकेतील दोषांमुळे, बाधेमुळे हे होत तर नाही ना. आणि जर पत्रिकेतील दोषांमुळे हे होत असेल तर मग कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात आणि यातून कसं बाहेर पडावं, यासाठी संपूर्ण मार्गदर्शन, सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 8वे स्थान हे अचानक येणारी संकट, पण त्याचवेळी अचानक मिळणारा धनलाभ आणि गूढ गोष्टींचे स्थान मानले जाते. कन्या राशीच्या जातकांसाठी हे गोचर संमिश्र फळ देणारे ठरणार आहे. या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि कुठे तुम्हाला जॅकपॉट लागू शकतो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि मंगळ या राशीसाठी फारसा मित्र मानला जात नाही. मंगळ जेव्हा 8व्या घरात स्वराशीत असतो तेव्हा तो खूप शक्तिशाली होतो. हे स्थान खोल बदलांचे आहे. तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. तुमचे विचार गूढ होतील आणि तुम्ही अशा गोष्टींकडे आकर्षित व्हाल ज्या जगाला माहीत नाहीत. सर्वात आधी आरोग्याबद्दल बोलूया, कारण इथे मंगळ तुम्हाला काहीतरी इशारा देतोय. मंगळ 8व्या स्थानी असताना वाहन चालवताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. घाईघाईत केलेले प्रवास टाळा. जर एखादी शस्त्रक्रिया बराच काळ रखडली असेल तर ती या काळात होऊ शकते. रक्ताशी संबंधित तक्रारी किंवा उष्णतेचे विकार उद्भवू शकतात. या काळात अग्नी आणि वीज यापासून दूर राहा किंवा काम करताना काळजी घ्या. पण थांबा, 8वे स्थान फक्त त्रासाचे नाही तर ते अचानक मिळणाऱ्या संपत्तीचे देखील आहे. जर कुटुंबात काही जुनी प्रॉपर्टी किंवा वारसा हक्काचा वाद सुरू असेल तर 11 मे नंतर अचानक तो निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. इन्शुरन्सचे पैसे किंवा जुनी पॉलिसी मॅच्युअर होऊन तुम्हाला मोठे पैसे मिळू शकतात. विवाहित व्यक्तींना आपल्या सासरच्या मंडळींकडून काही मोठी मदत किंवा भेटवस्तू मिळण्याचे योग सुद्धा आहेत. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात काही लोक तुमच्या विरुद्ध गुप्तपणे कारस्थान करू शकतात. आपल्या कामाचे नियोजन गुप्त ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जे लोक रिसर्च क्षेत्रात, सायन्समध्ये किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्हाला एखादा मोठा शोध लावण्यात यश नक्की मिळेल. कामाच्या ठिकाणी काही जुनी प्रकरणे बाहेर आल्यामुळे थोडा मानसिक ताण येऊ शकतो, पण मंगळाचे साहस तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. तुमची विचार करण्याची शक्ती वाढेल. तुम्हाला येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागेल. या काळात तुम्ही योग, ध्यान किंवा तंत्रमंत्र यासारख्या गूढ विषयांकडे वळाल. ही शक्ती तुम्हाला शांतता मिळवून देण्यास मदत करेल. 8व्या स्थानातील मंगळ वाणीत कटुता आणू शकतो. कोणालाही चुकीचे बोलून तुमचे शत्रू वाढवू नका. कन्या राशीच्या लोकांनी मंगळाचे शुभ मिळण्यासाठी काही उपाय सुद्धा तुम्ही करू शकता, जसे की बजरंग बाणाचे पठण किंवा हनुमान चालिसाचे पठण तुम्ही करायचे आहे. मित्रांनो, कन्या राशीसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असला तरी तो तुम्हाला खूप काही शिकवून जाणारा आहे. संयम ठेवा आणि धाडसाने पुढे जा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही प्रश्न असतील, मार्गदर्शन हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲपवर मेसेज नक्की करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.